माझे नाव तनुजा आहे। मी 19 वर्षाची होती जेव्हा माझ्या घरच्यांनी माझे लग्न केले। खरे तर माझे लग्न झाले नव्हते, मला विकले गेले होते। हो, मला माझ्या पालकांनी त्यांची गरिबी दूर करण्यासाठी विकले होते आणि त्यांना ही गोष्ट काहीच वाईट वाटली नाही। मला विकत घेणारी व्यक्ती 40 वर्षाची होती, जो एक अतिशय प्रसिद्ध वनौषधी तज्ज्ञ देखील होता। आम्ही गावात राहायचो आणि गावात पहिले पण हे सगळं व्हायचं की लोकांनी आपल्या मुली दिल्या आणि त्या बदल्यात पैसे घेतले। या गोष्टीला आमच्या इथे वाईट मानले जात नव्हते। माझ्या मनात काय चाललंय ते फक्त मला माहीत होते। माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते। माझे लग्न अशा माणसाशी करून दिले की माहीत नाही तो मला सुख देऊ शकेल की नाही। घरातील सदस्य आनंदी होते की त्यांचे स्वतःचे घर आहे, घरात अन्न पाणी आहे, संपत्तीची रेलचेल आहे आणि सासू सासरेही नाहीत, कारण त्याचे पालक जगातून गेले होते। मी दिवसभर त्या घरात काम करायची, तिथे माझ्यावर प्रेम करणारे कोणीच नव्हते। या माणसासाठी मी फक्त एक मोलकरी नव्हती। त्यांचं घर साफ करणे, त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, तो माझ्यावर अजिबात प्रेम करत नव्हता। त्याने एक छोटीशी खोली बनवून ठेवली होती। तो दिवसभर त्याच खोलीत बसायचा। तिथेच त्याला चहा, नाश्ता, पाणी सर्व काही हवे होते। जर मला द्यायला थोडाही उशीर झाला तर तो मला खूप शिव्या द्यायचा आणि म्हणायचा की नालायक बाई काही उपयोगाची नाही, निदान जेवण तरी नीट बनवत जा। रात्रंदिवस माझा अपमान केला जात होता। त्याने मला अजिबात प्रेम केले नाही। तो माझ्याशी अशा प्रकारे बोलायचा की मी त्याची गुलाम आहे आणि मी आधीच होते, पण त्याला मी हेही म्हणू शकत नव्हती की तू मला विकत घेतले आहेस, कारण त्याने मला खरंच विकत घेतले होते। एका रात्री मी माझ्या पतीला म्हटलं की माझ्या खोलीत येऊन झोपा, मला भीती वाटत आहे। खरे तर मला भीती वाटत नव्हती, मला फक्त माझ्या पतीसोबत माझे नाते सुरू करायचे होते। माझी इच्छा होती की आपणही नवरा बायकोसारखंच जगावे आणि त्याने मला मोलकरीण म्हणून ठेवू नये। आणि माझ्या आईनेही मला समजावले होते की तुला मुलं झाली तर सासरच्या घरी तुझे पावले मजबूत होतील। मुलं जन्माला आली की नवरा बायकोचा आदर करू लागतो, लगेच लाईनवर येतो। त्यांना कळतं की ती आपल्या मुलांची आई आहे। स्त्रीला पुरुषाकडूनही मान मिळतो। तुला मुलगा झाला तर मग तुझं जमलं। माझ्या पतीनं मला म्हटलं की मला तुझ्याजवळ यायचं नाही, तुला ज्या कामासाठी इथे ठेवलं आहे ते काम कर आणि तुला चुकीचा विचार करण्याची गरज नाही। मला आश्चर्य वाटले की मी काय विचार करत आहे हे त्याला कसे कळते। मग त्याने मला एक गोष्ट सांगितली। तो म्हणाला की मी मुलांना जन्म देऊ शकत नाही, आता माझे वय निघून गेले आहे। मला हे आधी समजलं नाही, कारण मी स्वतः कोणती शिकलेली होती। पण नंतर जेव्हा मी याकडे लक्ष दिले तेव्हा मला समजले की माझा नवरा मुलं पैदा करू शकत नाही। आता त्याच्याकडे ही गुणवत्ता नाही, परंतु ही गोष्ट देखील त्याच्या जागी आश्चर्यकारक होती, कारण तो शर्यत लावून लोकांचा उपचार करायचा। तो लोकांना मुलं व्हावी याचा उपचार करायचा। मग तो स्वतःचा उपचार का करत नव्हता? तो लोकांशी खोटं बोलत असेल का? हे माझ्या समजण्याबाहेर होतं। माझ्या नवऱ्यासोबत एक मुलगा सुद्धा काम करायचा, ज्याचं नाव विक्रम होतं। त्याचं वय अगदी माझ्यासारखंच होतं। कधी कधी तो चहा पाणी घ्यायला आत यायचा, कारण संपूर्ण दिवस रुग्ण यायचे जायचे। एक गोष्ट खूप विचित्र होती की माझे पती प्रत्येक पेशंटचा खूप आदर करायचे। कोणताही पेशंट आला की तो त्याच्यासाठी चहा पाण्याची ऑर्डर नक्कीच देत असे। त्याच्यापाशी कोणी पण आले की त्यांना तो बसायला लावायचा आणि चहा पाणी द्यायचा। त्यामुळेच दिवसभर या घरात चहा पाणी चालूच असायचा। मी दिवसभर किचनमध्ये उभी राहायची आणि बिचारा विक्रमला पण सतत चक्कर मारावे लागत। अशा प्रकारे आम्ही एकमेकांशी बोलायचो। तो पुन्हा पुन्हा यायचा आणि म्हणायचा की 4 कप चहा करा। मग तो पण हसायला लागायचा आणि मी पण, आणि म्हणायचा की तुम्हाला काय वाटत असेल की इथे काही फंक्शन तर होत नाही की इतका चहा बनतो? आणि विक्रम म्हणाला की आधी तो स्वतः चहा बनवायचा, पण आता मालक म्हणतात की तू चहा करू नकोस आणि माझा पगारही अर्धा कमी केला आहे। अशा प्रकारे येता जाता माझं आणि विक्रमचं बोलणं होत असे। मला त्याच्यासोबत बोलणे चांगले वाटू लागले, कारण माझा नवरा माझ्याशी काहीच बोलत नव्हता। मी विक्रमला हे पण सांगितले की त्याने मला विकत घेतले आहे। त्याने त्याच्या कानाला हात लावला। तो म्हणू लागला की इकडे तर मोठे संस्कारी बनून राहतात, मी वैद्य आहे, आम्ही लोक खानदानी वैद्य आहोत, आणि दुसरीकडे अशा प्रकारचे काम कोणाच्या मुलीला विकत घेणे? जे लोक मुलींना विकतात त्यांचा दोष नसतो, दोष तर विकत घेणाऱ्यांचा असतो, कारण खरेदीदार नसतात तर कोणी माल विकला नसता। पण खरंच माझे आईवडील लाचार होते। मला अजून 4 बहिणी पण होत्या, पण त्याची काय मजबूर होती की त्याला कोणाची तरी मुलगी विकत घ्यावी लागली? तो चांगल्या रीतीने कोणाशी लग्न पण करू शकला असता ना। तो मला हे पण सांगायचा की लोक दुरून दुरून 4 दिवसाचा प्रवास करून या छोट्याशा गावात उपचारासाठी येतात, आणि त्यासोबतच माझ्या नवऱ्याने एक छोटीशी खोली पण बनवली होती, ज्यात ते लोक राहत असत आणि ते त्यांचे पैसे वेगळे घेत असत। पण मला पण आश्चर्य वाटले की माझ्या पतीने आजपर्यंत माझ्यासाठी काही घेतले नाही, मग तो पैसा कुठे जात होता? माझं मन माझ्या घरच्यांशी बोलायला खूप होत होतं,
माझ्या आईवडिलांजवळ फोन नव्हता, पण वस्तीतल्या एका माणसाजवळ फोन होता, जो काही वर्ष बाहेरच्या देशात राहून पण आला होता. मला त्या माणसाचा नंबर चांगलाच आठवण होता. मी विक्रमला माझ्या आईवडिलांना फोन करायला सांगितले, जेणेकरून मला त्यांच्याशी बोलता येईल. त्यात थोडा वेळ जायचा, पण त्याच्या एका मुलाला पाठवून माझ्या आईवडिलांना बोलवून घ्यायचा. मग फोन लावला. ते म्हणाले, थांब बोलावतो तुझ्या आईवडिलांना. पण थोड्या वेळाने ते म्हणाले, तुझ्या घराला तर कुलूप आहे आणि तिथे कोणीच नाही. मला आश्चर्य वाटले. माझे आईवडील कुठे गेले? ते तर कुठेच जात नव्हते. कुठे जायचे असले तर भाडे खूप जाईल असे विचार करायचे. मग हे सगळे कुठे गेले होते? मला खूप आश्चर्य पण वाटले. नंतर मी विचार केला, काही दिवसानंतर पुन्हा प्रयत्न करू. सतत विक्रमला म्हणणे चांगले नाही वाटणार. जर ही गोष्ट माझ्या नवऱ्याला कळली की मी विक्रमच्या नंबरवरून फोन केला तर त्याला वाईट वाटेल की तू मला का सांगत नाहीस. पण जेव्हा मी विचारलं होतं तर त्याने नकार दिला होता. तो मला म्हणाला होता की मी तुला लग्न करून आणले नाही, तर मी त्या लोकांकडून तुला विकत घेतले आहे आणि त्यांनी माझ्याकडून खूप पैसे देखील घेतले आहे. दुकानातून आपण वस्तू घेतो तर त्यांच्यासोबत आपण नातं नाही बनवत. त्यांच्या गोष्टी त्यांच्या जागी बरोबर होत्या. माझ्याच आईवडिलांनी चुकीचं केलं होतं. एकदा विक्रमशी गोष्ट करत करत माझ्या तोंडून एक गोष्ट निघाली जे मला अजिबात करायला नव्हती पाहिजे. आणि मी खूप जास्त परेशानीत होती की जर त्याने ते गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तर माझे काय होईल. एका विकत घेतलेल्या मुलीशी पुन्हा कोण लग्न करेल. मी त्याला हे म्हणाले होते की माझा नवरा इतरांचा उपचार करतो पण स्वतःचा का करत नाही. तर तो गोष्ट समजून गेला. तो म्हणाला, तुम्हाला कोणी सांगितले? तर मी म्हणाली, स्वतः माझ्या नवऱ्याने. त्याने मला हे स्वतःच्या शब्दांनी सांगितले. तर मग विक्रमने त्याचं डोकंच पकडलं आणि म्हणाला, मग त्याने तुम्हाला का आणले? तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मी म्हणाली, माझे आयुष्य उद्ध्वस्त तर तेव्हाच झाले जेव्हा माझ्या आईवडिलांनी मला विकले. पण मी त्यांची मुलगी आहे. मला समजायचं की घरात खूप गरिबी आहे. मला अजून 4 बहिणी होत्या आणि लग्नासाठी पात्र होत्या. माझी आई म्हणाली की तुला विकले जात आहे, पण त्यांच्यासोबत हे सर्व करणार नाही आणि मलाही तेच हवे होते. मी माझ्या लहान बहिणींसाठी हा त्याग केला आणि माझा त्यागाचा काही उपयोग झाला नाही. मला वाटले की जो घेत आहे त्याने किंमत मोजली आणि माझ्याशी लग्न केले. पण आमचे लग्न न होण्यासारखे होते. अशात माझं मन विक्रममध्ये लागणं हे काही वेगळी गोष्ट नव्हती. मी त्याच्याकडे वाटचाल करत होती. मला तो खूप आवडायचा. मी त्याच्याशी बहाण्याने बोलायची. तो दुरून यायचा चहाबद्दल सांगायला तर मी त्याला दुरून पाहून हरवून जायची. मला तो खूप देखणा आणि प्रेमळ वाटायचा. तो सुद्धा माझ्याच वयाचा होता. कदाचित तो इतका देखणा नसेल, पण मला तो खूप आवडत होता. त्याला पाहून मनाला शांती मिळायची आणि कधीकधी मला असे वाटायचे की त्याला देखील मी आवडते. एके दिवशी माझ्या हातावर चाकू लागला तर त्यालाच खूप वेदना झाल्यासारखं वाटत होतं. त्याने लगेच माझी जखम त्याच्या हातात धरली आणि त्यावर बर्फ लावायला सुरुवात केली. एवढ्या जवळ जाऊन मी पण कुठेतरी हरवली होती. मग आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिले आणि कदाचित त्याला त्याची परिस्थिती आठवली आणि मला माझा नवरा. मग आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो. पण एक स्त्री ओळखते की पुरुषाच्या हृदयात काय आहे आणि मी देखील ओळखली की तो माझ्यावर प्रेम करायचा, पण तो माझ्या नवऱ्याला घाबरायचा. माझ्या नवऱ्याने मला विकत घेऊन लग्न केले होते, पण त्याच्या नजरेत या नात्याची काहीच किंमत नव्हती. कारण आम्ही अनोळखी लोकांसारखं राहायचो. तो दिवसभर त्याच्या कामात व्यस्त असायचा. त्याला या घरासाठी फक्त एक मोलकरीण हवी होती, जिला पगार द्यावा लागत नव्हता आणि त्याने हे सर्व केले. एके दिवशी विक्रमने मला खूप विचित्र गोष्ट सांगितली. तो म्हणाला की आजकाल तुमचा नवरा मला खोलीत जाऊ देत नाही, बल्कि बाहेरूनच परत पाठवतो आणि या गोष्टीला 1 आठवडा झाला आहे. मी म्हणाले की तू मला आधी का नाही सांगितले? तो म्हणाला, मला मना केली होती, पण मला खूप विचित्र वाटत आहे कारण मी त्या खोलीतून विचित्र आवाज ऐकले आहेत. पूर्वी ते मला त्या खोलीत जाऊ देत होते. मी त्याच खोलीत राहायचो आणि तिथेच झोपायचो आणि आजकाल माझी खाट बाहेर ठेवली जाते. मी विक्रमला विचारले की काय गडबड असू शकते? तो म्हणाला, मला वाटते की त्या खोलीत कोणीतरी राहत आहे आणि तुमच्या नवऱ्याला आपल्याला याबद्दल कळू द्यायचं नाही, कारण मी त्याला तिथे जेवण नेताना पाहिले आहे. मला तर आश्चर्य वाटले की मला स्वयंपाक करण्यास सांगितले गेले नाही. याचा अर्थ माझ्यापासून पण लपवले जात होते. कोण असेल त्या खोलीत हे जाणून घेणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. तसं पण माझे पती त्या खोलीत बसत नव्हते, पण आजकाल ते तिथेच जास्त बसायचे. मी विक्रमला म्हटले की त्या खोलीत कोण आहे हे आपल्याला माहीत झालेच पाहिजे. तो म्हणाला, जर आपण पकडल्या गेलो तर तुम्हाला सरळ घटस्फोट मिळेल आणि मला माझी नोकरी गमावावी लागेल. मी म्हणाली, मला काहीही फरक पडत नाही. तसेही हे नाते नात्यासारखे नाही. माझ्या नवऱ्याचे खोटे संपतच नव्हते आणि नाही चरित्रहीनता. एक म्हणजे त्याने मला विकत घेतले आणि त्यानंतर तो लोकांना खोटे बोलायचा की मी शर्यत लावून वांस पण बरे करतो. जर अशीच गोष्ट असती मग त्याने स्वतःचा इलाज का केला नाही आणि आता खोलीत कोणाला तरी ठेवले होते.
एक दिवस मी त्याला गोष्टी गोष्टीत याबद्दल विचारले तर त्याने मला ओरडून म्हटलं, स्वतःच्या कामासोबत काम ठेव. मी विक्रमला सांगितले की कसे तरी माझ्या नवऱ्याच्या जेवणात झोपेचे औषध मिसळून दे, कारण आपण त्या खोलीत जाऊ शकू. हे काम खूप अवघड होते. जेव्हा मी त्याला सांगितले तर त्याने स्पष्टपणे नकार दिला की मी असे अजिबात करणार नाही. मग मी म्हणाली, तू करू शकतोस, माझ्यासाठी हे करू शकत नाही? मग तो म्हणाला, मी तुमच्यासाठी सर्व काही करू शकतो, पण तुम्ही माझ्या नाहीत. मी म्हणाली, असेच आहे, पण आपण एकमेकांचा आदर करायचो. त्याने मला वचन दिले की तो मला साथ देईल आणि त्याने तसेच केले. तो दिवस खूप विचित्र होता. आम्ही खूप घाबरलेलो होतो. माझ्या पतीला बेहोश करणे खूप सोपे होते, कारण त्याचा आमच्यावर विश्वास होता. त्याने त्या खोलीत भरपूर जेवण पाठवले आणि त्यानंतर मी जेवणात झोपेचे औषध मिसळले होते. पण त्याला का संशय आला माहीत नाही. त्याने विक्रमला आपल्या जवळ बसवले आणि उरलेले जेवण त्याला खायला दिले. पण माझ्या नवऱ्याने जेवण आधी खाल्ले होते, त्यामुळे तो आधी बेशुद्ध पडला. मी दूर उभं राहून बघत होती. नंतर विक्रम पण बेहोश झाला होता. आता मला त्या खोलीत एकटंच जायचं होतं. मला खूप भीती वाटत होती. रात्रीची वेळ होती. माहीत नाही त्या खोलीत कोण झोपत होतो. मला अंदाज येत होता की तिथे कोणीतरी नक्कीच हजर आहे. मी दार उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झाली, कारण तिथे तर माझ्या सर्व बहिणी बसल्या होत्या. त्यांनी मला बघताच दीदी दीदी म्हणत मला मिठी मारली. मी म्हणाली, काय करताय तुम्ही लोक? तुम्ही इथं कशा काय आल्या? त्यांना तिथे पण मला तर खूप आश्चर्य वाटले. मला विश्वासच बसत नव्हता. एक बहीण रडत रडत म्हणाली, बाबांनी आम्हाला पण या माणसाला विकून टाकले. माझ्या तर पायाखालून जमीनच सरकली, कारण माझ्या बाबांनी मला आश्वासन दिले होते की ते असे कधीच करणार नाही. पण कदाचित त्यांना हाच चांगला सौदा वाटला होता. आणि ही व्यक्ती देखील किती वाईट व्यक्ती आहे, ज्याने त्यांना नोटा दाखवल्या आणि त्याने माझ्या बहिणींना विकत घेतले. आणि काय माहित त्याने यांना खोलीत का ठेवले होते. मी त्यांना विचारले की तुमच्यासोबत इथे काय होते? तर त्या म्हणाल्या, आतापर्यंत काहीच केलं नाही, पण इथे विचित्र प्रकारची माणसे येतात. मी म्हणाली, आपल्याला इथून निघायला हवं. मी त्यांना तिथून पळवून लावले आणि विक्रमला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने थोडंच खाल्लं होतं, म्हणून मी त्याच्या चेहऱ्यावर थंड पाणी टाकलं. तेव्हा तो उठला. मी माझ्या नवऱ्याला खाटीवर बांधलं आणि माझ्या बहिणींना घेऊन तिथून निघून गेली. आम्ही सर्व पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलिसांनी सर्व काही सांगितले. पोलिसांनी माझ्या पतीला पकडले. आम्हा सर्व बहिणींचे बयान घेतले. माझा नवरा तिथे काय करणार होता ते मला माहीत होते. माझा नवरा माझ्या बहिणींचा वापर करणार होता. आम्ही पोलिसांना सांगितले आणि पोलिसांनी त्याला पकडले. मग त्याने ती गोष्ट मान्य केली की माझ्याकडे खूप श्रीमंत लोक यायचे आणि मी त्यांना चुकीच्या गोष्टी करायला लावणार होतो. जेव्हा त्याने सांगितले की माझ्या आई वडिलांनाही या गोष्टीबद्दल माहीत होतं, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही आमच्या आई वडिलांना भेटायला नकार दिला. अशी पण कोणती गोष्ट होती की त्यांनी हे सर्व केले? मी माझ्या पतीला घटस्फोट दिला. पोलिसांनी त्याच्यावर अत्याचार केला. तेव्हा त्याच्या तोंडून पहिला शब्द घटस्फोट बाहेर पडला, कारण आता मी माझे आयुष्य जास्त बर्बाद करू शकत नव्हती. म्हणून मी त्याला घटस्फोट दिला. आता आम्ही 5 बहिणी आणि एक एकटा विक्रम. पण आमची केस पोलिसात चालू होती. तेव्हा एक माणूस, तो खूप श्रीमंत माणूस होता, त्याने म्हटले की मी तुमची मदत करणार, तुम्हाला एक छोटासा व्यवसाय आणि घर बांधून देणार. त्याने आम्हाला एक भाड्याचे घर दिले, जे त्याने 1 वर्षाचे भाडे देण्याचे वचन दिले. आणि त्याने आम्हाला इतके पैसे दिले की आम्ही एक छोटासा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू झाल्यानंतर मी विक्रमशी लग्न केले. आता आम्ही एकत्र राहतो आणि मिळून मिसळून राहून एकमेकांना मदत करतो. 2 बहिणी खूप लहान होत्या, त्यांची शाळेत ॲडमिशन करून दिली. बाकी घरी काम करून मला मदत करतात. मी विक्रमसोबत खूप आनंदी आहे आणि माझा नवरा अजूनही तुरुंगात आहे. तो सगळ्या लोकांसोबत खोटं बोलला होता आणि तो एक खूपच वाईट माणूस होता. माझ्या आई वडिलांनी जे काही केले आम्ही त्या लोकांना माफ केले, पण आम्ही त्यांना भेटायचो नाही आणि त्यांच्यासाठी हेच पुरेसे होते की आम्ही त्यांना माफ केले आणि तुरुंगात टाकले नाही. अशा प्रकारे आम्ही त्यांच्या उपकारांचा बदला दिला. पण आता आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा नव्हती. जगात असेही आई वडील असतात. माणूस मजबूर होऊन जातो, पण मजबुरीत या हदपर्यंत जाऊ शकतो, हा विचार करून मला आजही आश्चर्य होते. आज माझ्या बहिणी माझ्या सोबत आहेत आणि त्यांच्या इज्जतीचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. विक्रम खूप छान माणूस आहे. तो आम्हा सर्वांना खूप साथ देतो. त्याच्यासोबत राहिल्याने आम्हाला वाटते की आम्ही सर्व सुरक्षित आहोत आणि तो त्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करत आहे. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.